राज्यातील 17 लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आज सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। आपण माझ्या मागे बघू शकतो की प्रत्येक दुर्गम भागातही मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये मोठा उत्साह जे ते आहे पाहायला मिळत आहे। पुरुष मतदार असो की महिला मतदार असो, अनेक मतदान केंद्रावर मोठमोठे रांगा जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। आणि हा जे भाग आहे महाराष्ट्राचा शेवटचा टोक असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहेत ते तैनात करण्यात आलेला आहे। अनेक भागात जे आहेत नक्षलग्रस्त भाग आहेत हे, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आणि या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर हा क्षेत्र येतो। आणि आपण या बाजूने बघू शकतो कशा प्रकारे मतदारांना बसण्यासाठी एक चांगला नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि मतदार जे आहेत प्रौढ मतदार जे आहेत ते इथे बसतील, नंतर त्यांना आत प्रवेश दिला जात आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुरुष मतदारांमध्येही मोठा उत्साह यावेळी पाहायला मिळतो। आणि तेलंगणा राज्यात 32,32,32,000 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। आणि काही ठिकाणी 4 वाजेपर्यंत मतदान आहे, जे नक्षलग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी, आणि काही ठिकाणी 5 आणि काही ठिकाणी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे। आणि सध्या तेलंगणा राज्यात आतापर्यंत शांततेत मतदान पार पडत असून तेलंगणा राज्यात मतदानाची टक्केवारी विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभा निवडणुकीत जास्त राहील अशी एक अधिकाऱ्यांची चर्चा जी आहे ते पाहायला मिळते। आणि येणारा कौलच ठरवेल की तेलंगणा राज्यात कोणत्या पक्षाला सर्वात जास्त खासदार मिळणार। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।